जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात अनुवाद रचलाय. त्या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता. ह्या ग्रंथाची ओळख आपण एकादशीच्या निमित्ताने करून घेत आहोत. आज चैत्रवद्य एकादशी, वरुथिनी एकादशी. या एकादशी व्रताने शारीरिक मानसिक स्वस्थता आणि समृद्धी व सौभाग्य प्राप्त होते. म्हणून या तिथीला कल्याणकारी एकादशी असेही म्हणतात. असो, आज आपण अध्याय 5 मधील श्लोक क्रमांक 25 आणि अभंग क्रमांक 227 वाचून सुरुवात करूया. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूत हिते रतः. आणि अभंग आहे, लाभे ब्रह्मरूपता देही निस्संदेही आकल्प क्षीणपातक जे ज्ञानी जगी वसुनी अलिप्त स्थिरमती नासे द्वैत यातायात नोळखे सर्वभूत हितीरत पाहती संत तुकयासी. या अभंगात निस्संदेहपणे ब्रह्मरूप लाभलेल्या देहाचे वर्णन आले आहे. ब्रह्मरूपी म्हणजे काही वेगळे दिसत नाही, सर्वसामान्यांच्याशीच एकरूप किंवा समरूप झालेल्या अशा व्यक्ती असतात. जसे ब्रह्मरूपी संस्कारितांचे वेगळेपण समजते ते त्यांच्या डोळ्यातून किंवा कर्मक्रियेतून. आता हे समजून घेण्यासाठी 2 व्यक्तींचे रूपक डोळ्यासमोर ठेवूया. त्यातली एक व्यक्ती ब्रह्मज्ञानी म्हणजे कोणत्याही कर्माबाबत फलाशा रहित आहे, आणि दुसरी व्यक्ती ब्रह्म अज्ञानी असल्याने कोणत्याही कर्माबाबत फलाशा सहित आहे. एक फलाशा रहित आणि दुसरा फलाशा सहित. तर दोघांचे वर्तन दिसायला सारखेच दिसते, व्यवहारी तेच असतात. कर्माच्या पूर्ततेनंतर ब्रह्मज्ञान प्राप्त फलाशा रहित व्यक्तीच्या डोळ्यात आत्मानंदाची तृप्ती दिसते, कारण फळाची अपेक्षाच नाही आहे ना. त्यामुळे आता फलाशा सहित म्हणजे अनेक गोष्टींची अपेक्षा, याला म्हणतात ब्रह्म अज्ञानी व्यक्ती. ती प्रपंचाच्या वासना आणि हव्यास हा त्यांच्या कर्मपूर्ततेला चिकटलेलेच असतात. आता हे त्यांच्या डोळ्याच्या नजरेतून व्यक्त होते. अर्थात आपापलेपणाचे म्हणतो ना तसं. अर्थात हे जाणून ते कसं शोधायचं हे एक निरीक्षणाचं कौशल्य पाहिजे. आणि अशा ब्रह्मज्ञानी व्यक्तीची बुद्धी, वृत्ती, कृती ब्रह्ममय झालेली असते किंवा नसते, आपण दोन्ही व्यक्ती पाहिल्या. आता स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांच्या सजीव निर्जीव पसाऱ्याची रचना ईश्वरच करतो, पण कोणत्याही कर्माचा लेप त्याला कधीही लागत नाही. अर्थात याबद्दल त्यांच्या मनात शंका किंवा संशय निर्माण होत नाही, तो ब्रह्मज्ञानीच्या मनात. कारण असा हा त्रिखंडाला व्यापून राहिलेला परमेश्वर आपल्या अवतीभोवती आहे हेही ते समजतात. तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे असे म्हणतो तो ब्रह्मसाधक ब्रह्मज्ञानी असतो. आणि या अभंगाची सुरुवातच सांगते की लाभे ब्रह्मरूपता देही निस्संदेही आकल्प. असे ब्रह्मज्ञानी समाजातच वावरत असतात. त्यावेळी आता ते जेव्हा समाजात असतात त्यावेळी समाजात अनेक विषयांच्या अनेक लाटा म्हणजे वेगवेगळे विषय निर्माण होत असतात, पण असे ज्ञानी अशा मृगजळांना भुलत नाही. अशा वेळी त्यांच्या मनात शंकांचे वादळ निर्माण होतही नाही. आता होत असेल तरी परमेश्वर सर्व कर्मे करून अलिप्त राहतो, तसे मला पण अलिप्तपणे प्रपंच करणे जमेल का? हा वेगळेपणा त्यांच्या कर्मातून मला माझं कर्म वेगळेपणा आहे, तो मला कर्माचा वेगळेपणा जपता येईल का? तर असे ब्रह्मज्ञानी संतपदाला म्हणजे जे मनात येतो, पण त्या शंकेत ते अडकत नाहीत, कारण त्यांच्या ज्ञानाची
त्यांना ठामपणा असतो आणि असेच ब्रह्मज्ञानी संतपदाला पोचतात. आता कित्येक थोरांची मांदियाळी आपल्या भारतभूमीवर अवतरली होती आणि अवतरणार आहेच. त्यातलेच ब्रह्मीभूत शांतीब्रह्म एकनाथ महाराज बघूया. गोदावरीची 108 वेळा आंघोळ करायला लागली त्यांना. त्याचे श्रेय त्यांनी कुणाला दिलं? स्वतःची चूक नाही कबूल केली किंवा स्वतःवर काही नाही, तर पान खाऊन अंगावर थुंकणाऱ्या यवनाला ते त्याचं श्रेय देतात की तुझ्यामुळे मला 108 वेळा त्या गोदावरीची आंघोळ करावी लागली. ते एका परीने त्याचं ते श्रेय देतात त्याला. म्हणजे हे ब्रह्मज्ञान त्यांच्या कृतीत किंवा विचारात येतं. तसंच काशीची गंगा तहानलेल्या गाढवाला पाजतात एकनाथ महाराज, कारण परमेश्वर सर्वत्र आहे हे ब्रह्मज्ञान त्यांच्या कृतीतून दिसून येतं. आता आणि एक बघू संत नामदेव. भाकरे घेऊन पळणाऱ्या कुत्र्याला तुपाची वाटी घेऊन मागे धावे त्याच्या, का तर त्याचं पोट दुखू नये म्हणून. इथंही परमेश्वर सर्वत्र आहे हे ब्रह्मज्ञानच त्यांच्या कृतीतनं दिसून येतं ना. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर भारतभूमीची माती आपल्याबरोबर नेतात. थोडीशी नेतात, मूठभर पण नेतात. का तर मातीच्या कणाकणात परमेश्वर आहे आणि म्हणून हीच माझी माता आहे या श्रद्धेने ते नेतात. म्हणजे इथंही काय दिसतं? ब्रह्मज्ञान कृतीत येतं. सर्वाभूती सारखेपणा जपतात तेच संत असतात आणि हे आपल्या संस्कृतीचं लेणं आहे. अभंग सांगतो की क्षण पातक जे ज्ञानी जगी वसुनी अलिप्त. जगी वसुनी अलिप्त असे जगणे एवढं सोपं नाहीये. स्वतःच्या तत्वांशी एकनिष्ठ राहायचं असेल तर त्यासाठी ब्रह्मनिष्ठ विचारांचा खुंटा मात्र घट्ट हवा, तर त्याभोवतीच आयुष्य फिरत राहते. अन्य कुठल्याही गोष्टीला ते भुलत नाही. आता यासाठी अर्थात यातायात करावी लागते, अनेक कष्ट भोगावे लागतात. पण ह्या यातना ज्या काही होतात त्याचा त्यांना त्रास वाटत नाही. या व्यक्तीला ते सहज पार करून पुढे जातात आणि स्वतःच्या वर्तनाबाबत ठामपणा कधीही त्यांचा ढळत नाही. आणि म्हणून त्यांचे वर्णन कसे आलंय तर स्थिरमती नासे द्वैत यातायात नोळखे. स्थिरमती नासे द्वैत यातायात नोळखे म्हणजे द्वैतभाव नसतोच त्यांच्या ठिकाणी. ब्रह्मज्ञान ज्यांना प्राप्त झालंय त्यांच्याकडे द्वैतभाव नसतो. तर अहम ब्रह्मास्मी असे समजून अद्वैताचे ब्रह्म ते जपतात आणि ते आपणच आहोत. परमेश्वर म्हणजे अहम ब्रह्मास्मी असे समजणारे इतरांकडे कोणती अपेक्षाच करत नाही आणि स्वतः मात्र सदैव कार्यमग्न असतात, कार्यात रत असतात. आता त्यांच्या प्रपंच अशांचा नेहमी सुखाचा होतो. एकनाथांचा प्रपंच ते उदाहरण आहेच आपल्यासमोर. तरीही त्यांच्या कर्माच्या वर्णन कसं केलंय तर सर्व भूतहिती रत पाहती संत तुकयासी. आता ही ओळ सांगते की सर्व प्राण्यांच्या हितासाठी रममाण व्हावे किंवा प्रत्येक प्राण्याच्यातील चांगले गुण पाहावे आणि त्या गुणांशी रममाण व्हावे. इथे आठवण येते ते दत्तगुरूंची. दत्तगुरू हे तर त्रिगुण त्रैमूर्ती, तिन्ही जगाचा नियंता. तर हे सुद्धा सर्व जगाचे ब्रह्मज्ञान आचरतात. म्हणजे त्यांनी या निसर्गातील 24 गुरु केले आपल्यासमोर एक ते आदर्श ठेवतात. कोणते? अगदी 1-2-4 बघू आपण की पतंग हा कीटक आहे किंवा कांतीण म्हणजे कोळी हाही एक कीटकच आहे. असे जे कीटकांना सुद्धा ते गुरु मानतात, आपल्याकडे एक आदर्श निर्माण करतात आपल्या कृतीतनं. आता एखादं जर नाव आपण घेत नाही किंवा आपल्या बोलण्यात नसतं, अशी पिंगला वेश्येतही त्याने गुरु पाहिला. असे हे दत्तगुरू कर्मातूनच ब्रह्मज्ञान देतात आणि सर्वभूतहिती रत असे याच भावनेने तुकारामांकडे आपण बघूया. तर तुकारामाने एकदा काय केलं की मंबाजीला खूप लागलं, तो कीर्तनाला आला नाही. आता तो त्यांचा शेजारचा कायमचा शत्रू आहे, तरी त्यालाही काय लागलं, किती लागलं हे बघायला तुकाराम स्वतः जातात. आणखीन एक म्हणजे की तसंच ते शिवाजीने पाठवलेला नजराणाही
तुच्छ लेखतात. इथंही ब्रह्मज्ञानच दिसून येतं ना. किंवा शेतातले पीक खाणाऱ्या चिमण्यांनाही ते आपलं मानतात, त्यांना त्या खाण्यापासून वंचित करत नाहीत. इथंही ब्रह्मज्ञानच त्यांच्या कर्मातनं दिसतं. आणि हेच ते ब्रह्म म्हणजे कसं आहे तर सर्वभूत इतिरत म्हटलं की आपल्याला ज्ञानदेवांचं पसायदानी आठवतं. किंवा काही गाणी अशी आहेत की अगणित सुरगण वर्णिलेले अजिमी ब्रह्म पाहिले, असं एक गाणं. किंवा निज भजतो मानवतेला तोची आवडे देवाला. आपण म्हणू इथं ब्रह्माला, तोची आवडे ब्रह्माला. असं तर हे असं असलेलं ब्रह्म म्हणजे त्याचं जे वर्णन आपण पाहिलंय ते तर ब्रह्मीभूत संत असो. आता त्यांचं वर्णन आपण पाहिलं, आपण इथं थांबूया. कारण ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मीभूत संत यांची उदाहरणं आणि आपल्या भोवतीच अशा वावरणाऱ्या व्यक्ती हे आपण बघितले. आता पुढचा श्लोक आणि अभंग आपण बघूया. पहिल्यांदा श्लोक वाचूया आणि मग अभंग. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितः ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदिदात्मनां. अभंग आहे. काम क्रोधाविरहित झाला संत तो एको, जेणे प्रयत्न केला बहु मन बाहू कवळिला. देह मग मरो वाचो अथवा साचो संपत्ती, केवळ मुक्त आत्मविद तुकया पद वंदितो. मागील अभंगात आपण ब्रह्म पाहिलं. ब्रह्मज्ञान समजलंच आहे आपल्याला. म्हणजे काय हे समजलं. त्या ब्रह्माचं रूप ज्यांना म्हणता येईल अशा संतांची भूमिका आता आपण या अभंगात बघूया. त्याचं पहिलं लक्षण म्हणजे कामक्रोधाविरहित. म्हणजे काम क्रोध हे जुळे भाऊच आहेत. प्रत्येकाबरोबर ते आपल्या जीवाबरोबरच अवतरतात पृथ्वीवर. प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतंय. सगळ्यांचं काम एकच आणि क्रोध एकच नसतो. तर काम आणि क्रोध हा प्रत्येकाचा वेगळेपणा असतो. त्याच्यापुरताच तो व्यापलेला असतो. आता काम आणि क्रोध हे जर आपल्या देहात प्रमाणात असतील, प्रमाणशीर असतील तर जीवन उत्तम घडतं, उत्तम जीवन घडवता येतं आणि इतरांचं जीवन घडवायलाही उपयोगी पडतं. पण त्यावर जर ताबा नसेल तर मात्र नको तेच घडतं आणि आयुष्य विस्कटतं. आजच्या या परिस्थितीत काम आणि क्रोध मुक्तपणे संचारात आहेत का असंही मनात येतं. आणि त्यामुळं घराच्या चौकटीबाहेर पडणाऱ्या महिला, तरुणी, बालिका यांचं जीवन असुरक्षित झालं आहे असं प्रत्येकालाच वाटतंय. आता या का बाहेर पडतात तर सतावणारी आर्थिक विवंचना सगळ्यांनाच भेडसावते. आणि नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रीवर कामांधाची नजर केव्हा आणि कुठं आणि कशी पडेल हे सांगताच येत नाही. तो एक धोकाच आहे. आणि अशा बाहेर पडलेल्या मुलीला किंवा बाईला फोन लागला नाही आपण काळजीसाठी केलेला आणि तिला यायला उशीर झाला तर एक मनात धास्ती सतावत राहते. वातावरणच तसं आहे ना आत्ता. तर कामांध म्हणजे कामनेने अंध झालेल्याच्या मनातील इच्छा जर पूर्ण झाली नाही तर त्याचा क्रोध उफाळतो आणि वासनापूर्तीच्या मार्गातील अडथळा दूर करण्याचा ध्यास त्याला लागतो आणि यातूनच खून हाणामाऱ्या करण्यात त्याला काही खंतच वाटत नाही. कलियुगाची झापड लावून या घटना जिथल्या तिथे शांत होतात. आता ही झाली वर्तमान काळाची वार्ता. असो, अशा समाजातील लाखात एखादा संत असतोच आणि हे संत कामक्रोध विरहित असतात. कामक्रोध त्यांच्या मनात निर्माणच होत नाही आणि म्हणून तुकाराम म्हणतात, ह्या अभंगाची सुरुवातच ओळ आहे की कामक्रोधाविरहित झाला संत तो एक. असो, संत म्हणून कुणी जन्माला येत नाही, पण त्यांच्या आत्म्याबरोबर आलेले संस्कार त्यांच्या मनात संतत्वाची ओढ निर्माण करतात आणि त्यासाठी कामक्रोधावर अंकुश ठेवणे ही संतत्वाची पहिली पायरी पार करणे हे मोठं दिव्य त्यांना अनुभवावं लागतं. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.
मला सांगा, आपल्यात एक तरी असा आहे का की ज्याला आजपर्यंत कधी रागच आला नाही? आठवतंय का की आपल्याला राग आला नाही असं एखादा प्रसंग? किंवा असं कुणी आहे का की ज्याला कधी कोणती अपेक्षाच निर्माण झाली नाही, म्हणजे मनात अपेक्षा निर्माण झाली नाही? म्हणजे काय तर आपल्या मनात खाण्याबाबत अपेक्षा असतात, आवडत्या पदार्थाच्या, किंवा सणवारा म्हणजे दिवाळीला वगैरे विशेषतः, किंवा वाढदिवसाला कपडा लत्त्याची हवं असते, अपेक्षा असतात. तसंच कुटुंबामध्ये म्हणाल तर वडिलांना मुलांकडून अपेक्षा असते, नवऱ्याला बायकोकडून असते, बायकोला नवऱ्याकडून असते. म्हणजे काही ना काही कामना मनात निर्माण होतातच ना, सर्वांच्याच, तुमच्या आमच्या सर्वांच्या. तुम्ही कितीही, आता हे कसं काय ह्याला करायचं, तर ह्याचं कशाशी काही संदर्भ आहे का? तर तुम्ही कितीही ज्ञान मिळवा, पदव्या मिळवा, प्रतिष्ठा मिळवा, पण कामक्रोधाचा आणि त्याचा आपल्या कर्माचा काहीही संबंध नाही. आता यासाठी एक उदाहरण बघूया. म्हणजे काय तर, म्हणजे आपल्या ज्ञानाचा आणि कामक्रोधाचा एकमेकाशी संबंध नाहीच. कसं ते एक उदाहरण बघूया आपण. दशग्रंथी ज्ञानी, प्रत्यक्ष महादेवाला प्रसन्न करणारा, सोन्याच्या लंकेचा राजा, देखण्या हजारो स्त्रियांचा जनानखानात उपभोगणारा, आणि तरीही वासनेनं भारलेला म्हणा किंवा बरबटलेला म्हणा, त्याचं पुढं काय झालं बरं? तर एक श्लोक पहा. मना सांगपा रावणा काय झाले, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, म्हणून कुडी, कुडी म्हणजे शरीर, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी, बळे लागला काळ हा पाठी लागी. अशा दुर्वर्तनी लोकांना काळ सोडत नाही, त्याचं त्याला प्रायश्चित्त मिळतंच, शिक्षाही मिळते. आणि त्यासाठी समर्थ सांगतात, नको रे मना काम नाना विकारी. अनेक विकारांवर मनाचा अंकुश ठेवा, नाहीतर मग काय होतं, कारण अनेक इच्छा असतात ना मनात. नाहीतर काय होतं, मना कल्पना धीट सैराट धावे, मना कल्पना धीट सैराट धावे. या कल्पना धीट होतात आणि सैराट धावतात मनावर अंकुश नसेल तर. त्यानंतर मन सैराट झालं की पुढं काय होतं की त्याची ताकद एवढी वाढती सैराट मनाची की तिन्ही लोक जाळू शके कोप येता, तिन्ही लोक जाळू शके कोप येता. म्हणजे वर्तन चांगलं वाटतं, आपलं आपल्यालाच वाटतं, ते चांगलं असतंच असं नाही. त्यासाठी मन शांत ठेवून चिंतन करून निर्णय घ्यायचे असतात, नाहीतर मनाचे खेळ चालू होतात आणि त्यावर मग चित्रपट निघतात आणि ते सगळ्यांना आवडतात. मनाला कवळणे किंवा कवयत घेणे याचे वर्णन अभंगाच्या पुढच्या ओळीत आलंय, ते बघूया. जेणे प्रयत्न केला बहु मन बाहू कवळीला. तुकाराम काय म्हणतात, जेणे प्रयत्न केला बहु मन बाहू कवळीला. त्यासाठी नेमकं आता काय करायचंय बरं? तर हा श्लोक बघूया. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. आणि आता पुढं काय होतं तर त्याचंही वर्णन बघूया. विवेकानं शुद्ध कर्म बदल करायचा, आपल्या कर्मात बदल करायचा, पालटवायचं. पण अशा व्यक्ती कशी दिसते तर त्याचं वर्णन बघा. म्हणजे विवेकाने क्रिया पालटणारी आणि शुद्ध क्रिया करणारी. तर नसे अंतरी काम नाना विकारी, पुढचा एक आणि श्लोकच आहे हा. नसे अंतरी काम नाना विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, तपश्चर्या करणारा तापसी. निवाला मनी शेष नाही तयाचा, निवाला मनी लेश नाही तयाचा. जगी धन्य तो
दास सर्वोत्तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. इथे प्रश्न मनात येतो, तुमच्या आला असेल अनेकांच्या, की हे सर्व अर्जुनाला कृष्णानं का बरं सांगितलंय? तर हातातील गांडीव धनुष्य खाली ठेवलेला आणि तेही रणांगणावर, अशा अर्जुनाला पुन्हा ईर्षेनं उभं करायचंय कृष्णाला. आणि तेही कसं? हाताला धरून नव्हे, तर मनातील त्याच्या संशय दूर करून निर्वेदपणे तो उभा राहायला पाहिजे. आणि म्हणून कृष्णाला सांगतो की हे अर्जुना, तू क्षत्रिय, तुझ्या जन्माची पूर्वपीठिका, तुझ्या जन्माचं कारण हे आठव आणि धडाकेबाज कार्य करून ब्रह्मार्पण कर. इथं पुन्हा ब्रह्मज्ञानच येते. तुझं कार्य जे करणार आहेस ते ब्रह्मार्पण कर. ती कर्म तुला कधीच चिकटत नाहीत, म्हणजे त्याचं भलं बुरं चांगलं वाईट हे तुझ्यापर्यंत त्याचं येतच नाही. तर असा हा अर्जुनाच्या मनातील अनेक विषयांचा गुंता सोडवणारा हा बोध कृष्ण अर्जुनाला देतो. आता ह्याचे वर्णन अभंगात आले आहे ते असे, म्हणजे आपल्या तुकारामांच्या अभंगात मंत्रगीतेत, की देह मग मरो वाचो अथवा साचो संपत्ती. देह मग मरो वाचो अथवा साचो संपत्ती. मग आता ह्यासाठी अर्जुनाने काय बरं करावं? कारण त्याला संपत्तीची पण लालसा नाही आहे आणि कशाचंच काही नाही, पण त्याच्या मनातल्या शंका दूर केल्यात. आता पुढं मग काय करायचं आहे त्यानं? मने कल्पिला विषयो सोडवावा. मने कल्पिला म्हणजे मनानंच कल्पना त्याच्या मनात ज्या निर्माण झाल्या आहेत ते विषयो सोडवावा. मने देव निर्गुण तो ओळखावा. हा मी श्लोक सांगते तुम्हाला. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. मने कल्पिता कल्पना ते सरावी. मने कल्पिता कल्पना ते सरावी. सदा संगती सज्जनाची धरावी. आणि अशा प्रकारे आत्मविद म्हणजे ब्रह्मविद्या प्राप्त होते आणि त्यामुळे आपलं कर्म आपल्याला खुणावतं. म्हणजे ते कर्म खुणावतं, म्हणजे हे कर्म तुझं आहे हे तर आपल्याला पटवून देतं. आणि मग त्यासाठी मनातील शंकांचा अडसर दूर होतो आणि निसंकोचपणे माझं सत्कर्म मी मुक्तपणे करू शकतो किंवा करू शकते. आणि म्हणून ह्याचा एक निश्चयच करावा लागतो त्यासाठी. तर त्याचा अनेक श्लोक पहा. सदासेवी आरण्य तारुण्य काळी, सदासेवी आरण्य तारुण्य काळी, मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी. मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी. चळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा. चळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तर असे समजतात की धन्य सर्वोत्तम व्यक्ती, अशा धन्य झालेली सर्वोत्तम व्यक्ती ही संतत्वालाच पोचतात आणि वंदनीय ठरतात. म्हणून इथं अभंगात तुकाराम काय सांगतात की केवळ मुक्त आत्मविद तुकया पद वंदित. आणि अशांना तुकाराम वंदन करतात. मंत्रगीतेतील अभंगाचा अर्थ पाहताना आपण समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकाचे संदर्भ घेतले. तसे म्हटले तर ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करोनी म्हणती साधू, किंवा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असे संदर्भ गाथेतही आहेत. समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांचे जन्मसाल एकच, म्हणजे 1608. तत्कालीन महाराष्ट्रातील बोकाळलेली भोंदूगिरी आणि परकीयांचा प्रभाव, या दबलेला समाज याचा अनुभव या दोन्ही संतांनी अनुभवला आहे. आणि अशा परिस्थितीला सामोरं जाऊन रात्रंदिन आम्हा युद्धाच्या प्रसंगालाही तोंड देऊन समाज परिवर्तनासाठी युवा पिढीला घडवणे हे ध्येय या दोन्ही संत परिवाराने साध्य केले. लढवय्या अर्जुन युवकांचा आदर्श ठरला आणि त्यातून मावळेही तयार झाले. त्यासाठी तशा दबलेल्या समाजातनं मावळे तयार होणं खूप अवघड होतं तसं, पण ते बनले.
म्हणजे त्यांचे विचार तसे तयार झाले. आणि त्यासाठी समर्थांचे मनाचे श्लोक आणि तुकारामांची अभंग मंत्रगीता उपयुक्त ठरली. त्या काळाला तो काळ डोळ्यासमोर आहे. तर यातून साधूंची भोंदूगिरी आणि मक्तेदारी संपुष्टात यायला लागली. या कारणाने जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकारामांना अभंग मंत्रगीतेचा म्हणजे अभंग मंत्रगीता हा ग्रंथ इंद्रायणीला अर्पण करायला भाग पाडले. आणि म्हणून हाती न लागणारा ग्रंथ शोधण्यापेक्षा तुकारामांचे विचार आपण समजून घेऊया. तशी प्रेरणा प्राप्त होण्यासाठी तुकारामांचे चरणी आपण लीन होऊया. जय जय रामकृष्ण हरी. कृष्णार्पणमस्तु.